तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला टिकटॉकबद्दल काय सांगणार आहे. तर सर्वांना माहीतच झालं असेल की भारतामध्ये टिकटॉक बॅन झाला आहे. तर सर्वात पहिल्यांदा टिकटॉक तामिळनाडूमध्ये बॅन करण्याचे आदेश तिथल्या गव्हर्नमेंटने दिले होते. बरोबर आहे. त्यानंतर भारतासहच इंडोनेशियामध्ये सुद्धा टिकटॉकवर टेम्पररी बॅन आला होता. तर मित्रांनो, आपण टिकटॉक का बॅन झालं याबद्दल तर मी बोलणारच आहे. पण टिकटॉकची खरी हिस्ट्री काय, तर टिकटॉकच्या मागचा त्याचा इतिहास काय, तर टिकटॉक म्युझिकली टू टिकटॉक त्याचा प्रवास कसा सुरू झाला, तर याबद्दल मी तुम्हाला आज बोलणार आहे. तर टिकटॉकची सुरुवात होते मित्रांनो 2014 पासून. तर दोन क्रिएटर होते, त्यांचं नाव आहे अलेक्स झू आणि लुई यांग. या दोघांनी 2014 मध्ये एक असं ॲप, एज्युकेशनल ॲप बनवायचं ठरवलं की त्यामध्ये त्यांचा असं म्हणणं होतं की 3 ते 5 मिनिटांमध्ये मॅथ, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी यासारखे सब्जेक्ट शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ओके. तर त्यांनी 2014 मध्ये एज्युकेशनल ॲप तयार करण्याचं ठरवलं, कारण की युडासिटी, युडेमी यासारखे प्लॅटफॉर्म अवेलेबल होतेच, पण त्यामध्ये कसं होतं की 1 तासाचे व्हिडिओ, 2 तासाचे व्हिडिओ हे खूप वास्ट होतं. त्यामुळे त्यांनी की 3 ते 5 मिनिटांमध्ये व्हिडिओ बनवून लोकांना कसं कन्सेप्ट समजून सांगता येईल यांचा त्यांनी प्रयत्न केला होता. तर हे ॲप त्यांनी बाजारामध्ये लॉन्च केलं. 2014 सालीच त्यांनी लॉन्च केलं. तर त्यामध्ये त्यांना पहिल्यांदा अपयश मिळालं. 2014 मध्येच त्यांना अपयश मिळालं, कारण की काही लोकांनी तक्रार केली की 3 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही व्हिडिओ बनवतो, पण आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ खर्च पण होतोय आमचा, कारण की आम्हाला तेवढी स्टडी करावी लागते. म्हणजे 3 ते 5 मिनिटांमध्ये खूप मोठं 1 तासाचं लेक्चर तुम्ही 3 ते 5 मिनिटांमध्ये सांगताय, म्हणजे तुम्हाला ते सांगण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एक्झॅक्ट अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. त्यामध्ये तुमचा वेळ पण लॉस होत जाता आणि काही लोकांना कन्सेप्ट 3 ते 5 मिनिटं सांगणे खूप कठीण होते. म्हणजे कधी आता कॅल्क्युलस तुम्ही शिकवायचं गेलं, वेळ लागला तर तुम्हाला कमीत कमी खूप दिवस लागतात, तर ते तुम्ही 3 ते 5 मिनिटांमध्ये कसे शिकवू शकता. तर त्यामुळे जे क्रिएटर्स होते त्या लर्निंग ॲपवरचे, तर त्यांनी वेळेअभावी ते त्यांना लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यांच्यापाशी जे ज्ञान होते. त्याच्यामुळे ते पहिलं अपयश त्या दोन क्रिएटरला मिळालं की त्यापासून शिकून त्यांनी, तर ते आता अपयशी ठरले तर होते, पण त्यांनी म्हणले की त्यांनी हार मानली नाही. तर त्यांनी त्याच अपयशातून बोध घेऊन आपलं फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, स्नॅपचॅट झालं आणि डब स्मॅश झालं. तर आता हे 4 ॲप आपल्याला माहीत आहे. डब स्मॅशमध्ये आपण डब्स करायचो. स्नॅपचॅटवर आपण फिल्टर्स आहेत, बरोबर आहे. पुन्हा इंस्टाग्रामवर पण फिल्टर आहेत आणि फेसबुकचा UI आहे, आणि त्याच्यामध्ये आपण पोस्ट क्रिएट करू शकतो, व्हिडिओ करू शकतो, व्हिडिओ टाकू शकतो आणि लोक आपल्याला प्रतिसाद करतात. म्हणजे आपल्याला तिथे फॉलोअर्स मिळतात. आपण क्रिएटर म्हणून आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि त्यापासून त्या व्हिडिओ बघून लोक आपल्याला अर्निंग मिळू शकते. तर असा कन्सेप्ट आहे. तर जे पहिल्यांदा म्युझिकली बनवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यामध्ये इन्स्पिरेशन कोणाची होती, तर इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट आणि डब स्मॅश यांच्यापासून इन्स्पायर होऊन जे म्युझिकलीचे क्रिएटर होते, म्हणजे ते टिकटॉकचे क्रिएटर होते, त्यांनी यांच्यापासून इन्स्पिरेशनल घेऊन पहिल्यांदा म्युझिकली नावाचं ॲप लॉन्च केलं. तर मित्रांनो, म्युझिकलीमध्ये कसं आहे की व्हिडिओ आपण बनवू शकतो. तर ते त्यांचा माध्यम, त्यांच्या क्रिएटरने असं ठरवलं की व्हिडिओ बनवण्याचा माध्यम हा एकदम सोपा असला पाहिजे. म्हणजे फिल्टर्स, एडिटिंग हे जे आपण फिल्मोरा किंवा हे मोठमोठे सॉफ्टवेअर, जे व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर करतोय आणि व्हिडिओ पब्लिश करतोय, यासारखा त्यांचा जो खूप लेंदी प्रोसेस आहे ना, ते लेंदी प्रोसेस त्यांना ठेवणार नव्हते. तर त्यांनी साधे फिल्टर, इमेजेस आणि काही इफेक्ट्स त्याच्या माध्यमातून व्हिडिओ कसा अट्रॅक्टिव्ह बनवता येईल असं त्यांनी एक ॲप लॉन्च केलं. तर 2014 मध्ये त्यांनी ॲप लॉन्च केलं. तर त्याचा मोटो होता की 15 ते 1 मिनिटामध्ये तुम्ही एंटरटेनमेंट रिलेटेड व्हिडिओ बनवू शकत होतो, बरोबर आहे. तर त्यानंतर 2014 मध्ये ते लॉन्च झाल्यानंतर म्युझिकली ॲप हे खूप लोकांपर्यंत पॉप्युलर झालं, बरोबर आहे. खूप देशामध्ये पॉप्युलर झालं. तर त्यांना हिट्स मिळत गेल्या, लाईक्स मिळत गेले आणि पॉप्युलरिटी वाढत गेली. तर एक चायनाची कंपनी आहे मित्रांनो, बाईट डान्स या नावाची कंपनी आहे. तर बाईट डान्सने म्युझिकलीला 2017 मध्ये, नोव्हेंबर 2017 मध्ये विकत घेतलं. तेव्हा त्याची कॉस्ट होती $1 मिलियन मध्ये. बाईट डान्सने म्युझिकलीला तेव्हा विकत घेतलं. तर बाईट डान्सने काय विकत घेतलं, तर त्यांचं पण सेम एक म्युझिकली सारखा एक त्यांचा प्लॅटफॉर्म होता, त्याचं नाव डोयूइन आहे, DOUYIN हे त्याचं नाव आहे.
तर त्याच म्युझिकली सारखा तो चायनीज एक प्लॅटफॉर्म होता. तर त्यामुळे त्यांनी 2016 साली तो प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला होता. 2017 साली म्युझिकली प्लस हे डोयुंग यांचं कंबाईन मिळून त्यांनी टिकटॉक नावाचं एक ॲप तयार केलं आणि या ॲपला इंटरनॅशनल लेवलवर म्हणजे त्यांनी पब्लिश केलं आणि इंटरनॅशनल लेवलवर ते ॲपला खूप लाईक मिळत गेल्या आणि खूप डाउनलोड्स होत गेले. तर अशी मित्रांनो आपल्या टिकटॉकची सध्या हिस्ट्री आहे. ही हिस्ट्री होती टिकटॉकच्या मागची. तर आता सर्वांना प्रश्न पडला असेल की टिकटॉकचे व्हिडिओ बनवतात तर ते पैसे कसे कमवतात, बरोबर. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की टिकटॉक क्रिएटर्स पैसे कसे कमवतात. तर मित्रांनो जे टिकटॉक युजर आहेत त्यांना माहीत असेल की आपण क्रिएटरला म्युझिकलीमध्ये टिकटॉकमध्ये कॉईन्स विकत घेऊन त्यांना आपण कॉईन्स देऊ शकतो आणि त्यांच्यासोबत आपण चॅट करू शकतो. म्हणजे त्याला सुपर चॅट सारखा एक कन्सेप्ट येत आहे. नंतर आपण कॅम्पेन म्हणजे म्युझिकली कॅम्पेन पण करू शकतो. नंतर ॲडव्हर्टाईज करू शकतो. म्हणजे व्हिडिओ तयार म्हणजे 15 सेकंदाचा ते 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही स्पॉन्सरशिप घेऊन त्यांचा व्हिडिओ बनवू शकते. असे काही गोष्टी आहेत की त्यापासून टिकटॉक बनवणारे क्रिएटर्स हे पैसा कमवू शकतात. तर हे पूर्ण प्रवास होता टिकटॉकचा सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा. म्हणजे ते पैसे कसे कमवतात, नंतर व्हिडिओ कसे तयार करतात, त्यांना कन्सेप्ट कुठून भेटला. तर ही आता आहे आपल्या टिकटॉकची हिस्ट्री. तर मी आता बोलणार आहे भारतामध्ये टिकटॉक का बॅन झालं. तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये टिकटॉक बॅन झाले, बरोबर आहे. तर टिकटॉक बॅन होण्याचं रिझन काय सांगितलं मित्रांनो, तर पॉर्नोग्राफिक कंटेंट, बरोबर आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा चेन्नई हायकोर्टाने दिले की टिकटॉक बॅन झाला पाहिजे. नंतर आपल्या हायकोर्टाने पण म्हणजे चेन्नईच्या हायकोर्टानंतर मोठ्या हायकोर्टामध्ये अपील झाली आणि सांगितलं की टिकटॉक बॅन करा, बरोबर आहे. आजचीच बातमी आहे की टिकटॉक बॅन करा. तर त्यानंतर गुगलला सांगितल्यानंतर की तुम्ही टिकटॉक तुम्ही तुमच्या प्ले स्टोअरवरून आणि ॲप स्टोअरवरून पण तुम्ही काढून टाका, बरोबर आहे. तर सध्या ते काढून टाकलेलं आहे. पण याच्या मागचं रिझन काय सांगितलं की पॉर्नोग्राफी कंटेंट. तर मित्रांनो पॉर्नोग्राफी कंटेंटमुळं टिकटॉक बॅन करणं ही मला चुकीचं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की यूट्यूबवर सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता की यूट्यूबवर पण पॉर्नोग्राफी कंटेंट खूप वाढला होता. तर त्यांनी काय केलं तर एज रिस्ट्रिक्शन लावलं. तर मित्रांनो मला वाटतं की टिकटॉक बॅन पॉर्नोग्राफी कंटेंटमुळं होत असेल तर आपण एज रिस्ट्रिक्शन तिथे लावू शकतो. हा एक पर्याय असू शकतो त्याला की मला पर्सनली मी एक टेक्नॉलॉजी रिलेटेड माणूस असं आहे, व्यक्ती आहे, म्हणून मला असं वाटतं की एज रिस्ट्रिक्शन आपण तिथे एक लावू शकतो. हा एक त्यामुळे टिकटॉक बघणाऱ्यांना ज्या लोकांना जे बघायचं ते बघू शकतात. कारण की एक सोशल नेटवर्क आहे, बरोबर आहे. सोशल नेटवर्कवर सुद्धा आपण जर नियंत्रण आणत असेल तर ते खूप जरा मित्रांनो थोडं वाईट आहे. म्हणजे मी एक टेक्नॉलॉजी रिलेटेड माणूस आहे आणि मला ते खूप वाईट वाटलं की टिकटॉक बॅन झालं. खूप जणांना आनंद झाला असेल की बाबा टिकटॉक बॅन झालं, बरं झालं. पण मित्रांनो टिकटॉक बॅन म्हणजे हा एक एक प्लॅटफॉर्म आहे, माणसांना माणसापर्यंत जाण्याचा एक प्लॅटफॉर्म होता की हे कम्युनिकेशन करण्याचं एक साधन होतं, ते बंद होईल मित्रांनो. आणि एंटरटेनमेंटचं खूप मोठं साधन आहे, ओके, टिकटॉक. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे सांगा, बरोबर आहे. तर टिकटॉक बॅन झाले, तुमचं काय मत आहे मला सांगा तुम्ही. पण गव्हर्नमेंटला एवढं सांगू शकतो मी की जर गव्हर्नमेंटचं कोणी बघत असतील तर मित्रांनो त्यांना मी एवढं सांगतोय की टिकटॉक तर बॅन करण्यात तुम्ही केलं तर आहेत, पण टिकटॉकपेक्षाही मोठे प्रश्न आपल्या भारतामध्ये आहेत. तर ते तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा. गरिबी मिटवा, तुम्ही कास्टिझम मिटवा, बरोबर आहे. आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करा. मी सोशली बोलतोय मित्रांनो, खूप जणांना वाईट वाटेल, पण भारतापुढे पडलेले मोठे प्रश्न आहेत ते पहिल्यांदा सोडवा. टिकटॉक सारखे ॲप तर बॅन होणारच आहेत, बरोबर आहे, आणि ते तुम्ही करणार आहेत. पण काही लोकांना माहिती आहे की टिकटॉक बॅन झालं तरी टिकटॉक चालू शकतं. कसं, व्हीपीएन आहे, व्हीपीएनचा यूज करून तुम्ही टिकटॉक कसंही कुठूनही ॲक्सेस करू शकतो. तर इथेच व्हिडिओमध्ये थांबतो मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लोकांपर्यंत शेअर करा आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.